संजय राऊतांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत आरएसएसवर निशाणा साधलेला आहे। नेमकं काय हे प्रकरण आहे ते आपण पाहूया। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मातोश्रीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत। 1 जानेवारी 2025 ला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होती। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्याचा पक्षाला फटका बसत असल्याची टीका काही नेत्यांनी केली। यावरून संजय राऊत आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। शब्दाने शब्द वाढत गेल्यानं काही वेळानंतर बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। उद्धव ठाकरेंसमोर राऊतांना नेत्यांनी मारहाण केली। इतकंच नाही तर काही तास एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा एका YouTube चॅनलनं केलेला आहे। बातम्या व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही ट्विट केलंय। संजय राऊतांना मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी चोपला असं ट्विट निलेश राणेंनी केलंय। दरम्यान व्हायरल बातम्यांनंतर संजय राऊत संतापले। आरएसएसच्या आयटी सेलला काही काम उरलेलं नाही, राऊतांनी या शब्दात आरएसएसवर टीका केली आहे। आरएसएसचा जो आयटी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही। त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधार युग त्याच्यावर लक्ष विचलित करायचं। आता नवीन मोहीम राबवणार असाल तर जरूर आनंद घ्या असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे। त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या। तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या।